9 मार्च 2023 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17वा वर्धापन दिन. ठाण्यातल्या एका सभागृहात राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केले आणि म्हणाले की महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या महानगरपालिकेमध्ये पुन्हा सत्तेत येईल. तुम्ही कामाला लागा, काम जोरात करा, आपण पुन्हा सत्तेत असू, असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी केला. 2006 साली निर्माण झालेल्या या पक्षानं 2009 साली पहिल्याच विधानसभा निवडणुकीत 13 आमदार निवडून आणले. पण आज तोच पक्ष एका आमदारापुरता सीमित झालाय. मग एक आमदार असलेल्या या पक्षाला इतका कॉन्फिडन्स येतो कुठून? राज ठाकरे नेमकं कुणाच्या जीवावर मनसे पुन्हा सत्तेत येईल, महाराष्ट्र नवनिर्माण करण्याची ताकद आमच्यात आहे असं ते म्हणतायत. नेमकं त्यांना इतका विश्वास आहे तरी कुणावर? या विषयावर बोलूयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी आहे अनिकेत आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी. मंडळी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली ती 2006 साली. बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद घेऊन राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि त्यांच्यासोबत काही साथीदार त्यांच्या सोबतीला आले. त्यानंतर मराठी माणसाचा अस्मितेचा मुद्दा त्यांनी हेरला. 2008 साली परप्रांतीयांविरोधात आंदोलन छेडलं आणि याचीच परिणिती म्हणून 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चांगलं यश मिळालं. पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या या पक्षाला तब्बल 13 जागी यश मिळवता आलं. 13 आमदार पहिल्यांदा निवडून आल्यानंतर मनसेला तीच ग्रीप पुढे कायम करता आली नाही आणि 2014 येईपर्यंत त्यांच्याकडे केवळ एक आमदार 2014च्या निवडणुकीमध्ये निवडून आला. मधल्या काळात त्यांना नाशिक सारख्या मोठ्या शहराची महानगरपालिकेची सत्ता देखील मिळाली. त्यांनी 5 वर्षाची ब्ल्यूप्रिंट लोकांना दिली. 5 वर्ष तिथं चांगलं काम केलं. लोकांना आम्ही किती चांगलं काम केलं हे त्यांनी दाखवलं. पण तरीही नाशिक मधली महानगरपालिकेची सत्ता त्यांना टिकवता आली नाही. 2014 साली एकटा जो आमदार निवडून आले त्या शरद सोनवणे यांनीही नंतर शिवसेनेत प्रवेश केला आणि 2019 पर्यंत त्यांच्याकडे एकही आमदार शिल्लक राहिला नाही. पण तरीही राज ठाकरे यांनी हार मानली नाही, महाराष्ट्र सैनिकांनी हार मानली नाही आणि त्यांनी मधल्या काळात अनेक आंदोलनं चालूच ठेवली. मग मुद्दा मराठी रिंगटोनचा असू दे किंवा मुद्दा अवैध टोल नाक्यांचा असू दे, प्रत्येक ठिकाणी मनसेनं आंदोलन केलं. 2019 साली त्यांना त्याचं फळ मिळालं. आधी भारतीय जनता पक्षाचा विरोध केला आणि त्यानंतर जेव्हा 2019 सालीच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी पुन्हा एकदा त्यांना एका जागेवर यश मिळवता आलं. राज ठाकरे म्हणतायत की एकटा राजू पाटील सुद्धा सर्वांना काफी आहे, सगळ्यांना पुरून उरेल असं त्यांनी सांगितलंय. मधल्या काळात महानगरपालिकेची सत्ता गेली. 13 आमदारांवरून एका आमदारांपर्यंत मनसे येऊन पोहोचले. तरीही राज ठाकरे यांना एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो असा अनेकांना प्रश्न पडतो. त्यातलं पहिलं महत्वाचं केंद्रस्थान जे आहे ते म्हणजे राज ठाकरे यांचं वक्तृत्व आणि भाषणासाठी, सभेसाठी जमणारी गर्दी. त्या गर्दीचं रूपांतर जे आहे ते मतदानात होत नसलं तरीही त्यांच्या प्रत्येक सभेला आजही तुडुंब गर्दी आपल्याला होताना पाहायला मिळते. राज ठाकरे महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊ, त्यांची सभा ही नेहमीच हाऊसफुल असते. त्यांचं वक्तृत्व, त्यांचं कर्तृत्व आणि नेतृत्व या तिन्ही गोष्टी त्यांच्या पथ्यावर पडतात आणि म्हणून त्यांना अपेक्षा आहे की त्यांना पुन्हा सत्ता मिळू शकते. आत्ताच्याच वर्धापन दिनानिमित्त त्यांनी कार्यकर्त्यांना आम्ही काय केलं नावाची पुस्तिका त्यांनी लॉन्च केली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपण लोकांपर्यंत जा, कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचा, आपण काय केलं, आपण कुठली आंदोलनं केली, त्या आंदोलनाची फलश्रुती काय झाली हे लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा. हे जर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकले, लोकांपर्यंत जास्त कनेक्ट केला तर आपल्याला येणाऱ्या काळात नक्कीच यश मिळेल. दुसरं जे बलस्थान आहे ते म्हणजे त्यांचे महाराष्ट्र सैनिक. सत्ता नसताना, पद नसताना आजही राज ठाकरे यांच्या पाठीशी एक मोठा समुदाय, मोठे संख्येतले लोक, कार्यकर्ते आज त्यांच्या पाठीशी आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, मुंबई सारख्या ठिकाणी असू देत, नाशिक सारख्या ठिकाणी असू देत किंवा विदर्भातही असू देत, प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र सैनिक आढळतात. महाराष्ट्र सैनिक ते कुठेही नगरसेवक म्हणून जरी निवडून आले नसतील किंवा कार्यकर्ते म्हणून जरी निवडून आले नसतील तरी देखील ती लोक आजही राज ठाकरेंची सोबत कायम ठेवलेली आहे. अनेक मोठे नेते राज ठाकरेंना सोडून गेले तरीही आज त्यांच्यासोबत असलेला कार्यकर्त्यांचा वर्ग जो आहे तो कमी झालेला नाहीये. त्यांच्या फॅन्समध्ये कुठेही कमतरता झाल्याची आपल्याला पाहायला मिळत नाही. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांची दुसरी पिढीचं सक्रिय राजकारणात सहभाग. अमित ठाकरे यांची एंट्री झाल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा नव्याने उभा राहील असं अनेकांना वाटलं आणि त्याच प्रकारे अमित ठाकरेंचे महाराष्ट्र दौरे सध्या सर्वीकडे चालू असल्याचं आपण पाहतोय. सगळ्या ठिकाणी त्यांचे दौरे पळतात आणि त्यांचा ऍक्टिव्ह जो सहभाग आहे, पार्टिसिपेंट जो आहे तो त्यांचं राजकारणामध्ये दिसतंय आणि हीच बाजू राज ठाकरेंसाठी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी महत्वाची ठरू शकते. तर ह्या होत्या 3 महत्वाच्या बाबी ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि राज ठाकरेंना तितका आत्मविश्वास देतात आणि याच कॉन्फिडन्सच्या आधारे ते पुन्हा एकदा महाराष्ट्राचं नवनिर्माण करण्यासाठी
आम्हाला सत्ता हवी आहे हे त्यांचं स्वप्न त्यातनं सत्यात येऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे यांची बलस्थानं नेमकी कोणती आहेत आणि असं कुठली गोष्ट आहे जी राज ठाकरेंनी कदाचित टाळली तर त्यांच्या पक्षाला यश मिळू शकतं? सध्याच्या गलिच्छ राजकारणात राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे महाराष्ट्रातील जनतेसाठी चांगला ऑप्शन ठरेल का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.